पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। 7व्या वेतन आयोगानुसार सेवा अंतर्गत प्रगती योजना लागू करण्यासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे आणि त्याच निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा शासन आदेश सुद्धा काल निर्गमित झालेला आहे। ज्या आदेशामुळे निश्चितच राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ पाहायला मिळणार आहे। काय तो महत्त्वाचा आदेश आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचा आहे, कशा संदर्भातला आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहतात, महाराष्ट्र शासनाचा हा 5 मे 2025 म्हणजे काल निर्गमित झालेला महत्त्वाचा शासन आदेश आहे आणि हा शासन आदेश 7व्या वेतन आयोगानुसार शासकीय पदांकरिता कॅस अंतर्गत स्थान निश्चितीसाठी गठीत निवड समितीमध्ये सुधारणा करण्याबाबतचा हा संपूर्ण शासन आदेश आहे। महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत येणारे जे काही राज्यातील सहाय्यक प्राध्यापक असतील, सहयोगी प्राध्यापक असतील, महाविद्यालयीन शारीरिक शिक्षण संचालक असतील, या पदांना आता यानंतर सेवा अंतर्गत प्रगती योजना लागू करण्यासाठी निवड समिती निर्माण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे आणि आता ती निवड समिती कशी असणार आहे त्या संदर्भातला हा महत्त्वाचा शासन आदेश काल निर्गमित झालेला आहे। या आदेशानुसार राज्यातील जे काही सहयोगी प्राध्यापक असतील किंवा प्राध्यापक असतील त्यांची स्थान निश्चिती करण्यासाठी 7व्या वेतन आयोगानुसार निवड समिती गठीत करण्यासंदर्भातला हा महत्त्वाचा आदेश आहे। या आदेशानुसार आता ही निवड समिती असणार आहे आणि ही निवड समिती आता निर्णय घेणार आहे की कोणत्या कर्मचाऱ्यांना सेवा अंतर्गत प्रगती योजना लागू करायची आहे, त्यांची स्थान निश्चिती कशी करायची आहे, 7व्या वेतन आयोगानुसार त्यांना कोणत्या पदासाठी काय त्यांना वेतन दिलं गेलं पाहिजे, या सर्व बाबींसाठीची ही निवड समिती असणार आहे आणि या निवड समितीची रचना करण्यासाठीचाच हा कालचा आदेश निर्गमित झालेला आहे। निश्चितच येत्या काळामध्ये या विभागाअंतर्गत येणारे जे काही प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक असतील त्यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यामुळे या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा येत्या काळामध्ये मिळणार आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। धन्यवाद।